जय गणेश मित्रांनो, मी ओमकार दाजने फूड भटकंतीमध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो। आजची भटकंती करण्यासाठी मी खूप लांब आलोय, पण लांब पण नाही, सिटीच्या जवळच आहे। पुण्यापासून 1 तासाच्या अंतरावर आहे। तर ऍक्च्युली आपण चिकन थाळी खातोच, पण आता जर सुट्टी असली चिकन थाळी खायला जायचं असेल तर आपल्याला सिटीमध्ये जायला लागतं। मग सिटीची ट्रॅफिक, गावरान चिकन थाळी तर तिथं भेटते, पण वाइब जे आहे, ॲटमॉस्फिअर, ॲम्बियन्स ते आपल्याला भेटत नाही। पण मी तुमच्यासाठी शोधून काढलंय असाच गावाकडचा स्पॉट, ते पण आपल्या पुण्याजवळ, म्हणजे आपल्या पुण्यापासून 1 तासाच्या अंतरावर आहे, शिक्रापूर हायवेला हॉटेल RK। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल मी आता हायवेच्या स्पॉटला आहे। पुढे मी आतमध्ये गावाकडे आलो नाहीये। तुम्ही पण सिटीमध्ये राहत असाल आणि तुम्हाला गावाकडचा ॲम्बियन्स पाहिजे नसेल, चवी सोबत, गावरान चिकन थाळी सोबत तुम्हाला जर गावाकडचा ॲम्बियन्स पाहिजे नसेल तर तुम्ही पण इथं येऊ शकतात। तर चला मग आपण आपला व्हिडिओ चालू करूया, बघूया या हॉटेलची खासियत काय आहे। आपण थाळी तर एक्सप्लोर करणार आहे, पण इथं काही नवीन बसण्याची व्यवस्था कशी आहे व ॲम्बियन्स कसा आहे, ॲटमॉस्फिअर कसं आहे, आपण ते एक्सप्लोर करूया। चला मग, इथं नाही तिकडे जायचं, चला। तर मित्रांनो, फायनली आपण या हॉटेलमध्ये आलोय। तुम्ही तर ॲम्बियन्स बघितलाच असेल की आपण अक्षरशः आता पाण्यामध्ये बसलोय आणि बाजूला एक ओढा वाटतोय, किंवा आपण म्हणतोय पाण्याचं एकदम असं तळ वाहते असं म्हणू शकतो आपण। आणि त्याच्या बाजूला बसून खाण्याची एक मजाच वेगळी आहे। शहराच्या जवळ असं ठिकाणी जर आपल्याला भेटत असेल खायला, तर नक्कीच तुम्ही पण इथे हा अनुभव घ्यायला नक्की या। आपण हे हॉटेल RK स्पेशल हॉटेल जर आपण बघितलं कशासाठी फेमस आहे, तर RK हॉटेल मोस्टली नॉनव्हेज साठी स्पेशल आहे, जिथं मटन, चिकन, सुक्क ते पण भेटलं जातं आणि नॉर्मल आपले जे व्हेजच्या भाज्या असतात पनीर मध्ये वगैरे ते पण आहेच आहे। आणि प्लस इथं स्पेशल थाळीमध्ये तर चिकन, मटन आणि मासवडी थाळी। आता आपण त्यांची मागवली RK स्पेशल चिकन थाळी, ती ऑर्डर दिली आहे, आपण ती बघूच ती थाळी काय 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 त्याच्यात इन्क्लूड काय, टेस्ट कशी आहे। इथं तर त्या इथं आल्यालाच तो वासाने जरा ते कळून जातं की चुलीवरचं असेल जेवण आहे, प्लस ॲम्बियन्स तर गावाकडचा आहे। माझी खूप इच्छा होती की नदीच्या कडेला आपण काहीतरी कॅम्पिंग करू आणि मग जेवण करायला बसू, तसं तर काही झालं नाही, पण ठीक आहे। एक छोट्याशा वडाच्या बाजूला या हॉटेलमध्ये आपण पाय पाण्यात ठेवून आपण इथं बसलोय, तर ती इच्छा पूर्ण झाली आहे। तर बघूया, आपली थाळी पण येईल, मग तुम्हाला मी सांगतो की थाळीमध्ये काय काय इन्क्लूड आहे। चला मग। तर मंडळी, तुम्ही बघू शकतात हे थाळी आपली आली आहे, RK स्पेशल चिकन थाळी। आणि ही अनलिमिटेड भला मोठा रस्स्याची बादली आणि गावाकडची मोठी भाकर। तर हे पाहूनच गावाकडचं जे फिलिंग आलंय ना मला, ते काय सांगू तुम्हाला। तर आपण बघूया थाळीमध्ये इन्क्लूड काय काय आहे। तर पहिलं तर चिकन मसाला, जे सुक्क चिकन येते, नंतर चिकन खरडा इन्क्लूड आहे, चिकन खरडा आणि आळणी चिकन, आळणी सूप, आणि हा चिकनचा रस्सा, आणि हे सुक्कट, आणि ऑब्विसली बॉईल अंड। तर आता बघूया मित्रांनो की त्याची चव काय। एवढी भोली मोठी भाकर तर आपल्याला कोणत्या शहरात मी काय पाहिली नाही, आणि ती भाकर उगाच अशी बनवली नाही, अस्सल चुलीवरची भाकर वाटतीये। त्यामुळे आता चव बघूया काय। कांदा तर घेतो पहिला, आपला महाराष्ट्रीयन कांदा शिवाय असं गावरान जेवण होत नाही। बघूया, चिकन मसाल्यापासून आपण चालू करू। चिकन सुक्क काय, चिकन तुम्ही बघू शकता एकदम असं सुकलेलं चिकन आहे, म्हणजे सुक्क चिकन म्हणजे एकदम असं सॉफ्ट चिकन आहे, जास्त म्हणजे असं कडक नाहीये, तुम्ही खाऊ शकता, एकदम शिजवलेलं आहे। रस्स्यासोबत बघू त्यांच्या, खरंच
कांदा एकदम अस्सल, रस्सा एकदम भारी आहे, जास्त तिखट नाहीये. दिसायला जरी त्याची तर्री दिसत असेल पण ते काय जास्त तिखट नाहीये, एकदम नॉर्मल रस्सा आहे. सगळ्यांना खाण्याला एक रस्सा आहे आणि चवेला एकदम म्हणजे उत्तमच. ही जो मसाला मला नक्की माहिती आहे यांचा घरचाच मसाला असेल, कारण की असा मसाला आपल्या नॉर्मल हॉटेलमध्ये आपल्याला भेटणार नाही. आणि बाजूला वाहतं पाणी, झाड, गार वारा आणि त्याच्यात हे जेवण खाण्याची मजाच वेगळी. वा, नुसतं चिकन तुमच्यासाठी खाऊन बघू काय चव आहे. मसाला पण एकदम आहे ना इंटरमिजिएट आहे, जास्त स्पायसी नाहीये. दिसायला लाल लाल दिसत असेल जास्त स्पायसी नाही, खाण्याला आहे म्हणून मला एक खायची मजाच म्हणजे एकदम. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला सगळ्यांना आहे ना खाण्यालायक थाळी आहे. आणि आता आपण बघू चिकन खरडा. हा खरड्यामध्ये एकदम मिक्स केलेलं आहे चिकन. हा अशी मिरचीचा जो चव आहे त्याच्यात, तर मी तुम्हाला काय सांगू. चिकन खरडा एकदम खरंच खूप भारी, लय भारी चवेला, एकदम मिरचीची चव वगैरे वा, उत्तमच. आणि हे बघू आपण. ऍक्च्युली हे मसाल्याचं असतंच, पण हे जास्त हेल्दी असतं. जे आळणी सूप मध्ये ते उकडून वगैरे बनवतात ते एकदम हेल्दी जातं. तर ते बघू चिकन कसे. खरंच आपण जे घरी बनवतो ना चिकन, जे उकडून बनवतो जे सूप, ते अस्सल त्या सुपासारखं जे चिकन आहे, त्यामुळं परफेक्ट आळणी आहे, चवेला एकदम मस्त आहे. त्यांचं आळणी सूप तर बघू. हा आळणी सूप बघा, मला काही सुचत नाही बोलायचं, एवढी भारी थाळी आहे. आणि सुरुवात तर करूच आपण थाळीला, पण असं तुमच्यासाठी उगाच दाखवत होते एक एक घास, पण एक चुरून खायचं असतं. गावाकडे तर आले असं नॉर्मल खायची मजा नाही, चुरून खावा. बादली तर रस्स्याची पडलेलीच आहे, आपण जेवढा वारपायचा आहे रस्सा तेवढा वारता एकदम गावाच्या स्टाईलमध्ये. आणि हे मसाल्याचं चिकन याच्यात टाका, बघूया आता एकदम कसं लागतं. वा, खरंच म्हणजे ना सूप म्हणजे काय असतं, ही RK स्पेशल चिकन थाळी हे सूप असतं. अरे आपलं हे राहिलं सुकटची चटणी पण एकदम मस्त आहे, एक साईड फिलर म्हणून. ओव्हरऑल ही डिश एकदम चांगली आहे. इथं व्हेज मध्ये मासवडी थाळी तुम्हाला भेटेल आणि नॉर्मल वेगळे जे ऑप्शन्स असतात ते पण आहे, पण मोस्टली इथं बोलायचं मटन आहे. मटन जर खायचं असेल आणि इथं चिकन आहे. आणि मेन मला एक आवडलं, तुम्ही दाखवू शकते की हे सगळं फॅमिलीसाठी बसण्याची व्यवस्था आहे. जर तुम्हाला काहीतरी तुमची प्रायव्हसी पाहिजे नसेल, तुमच्या मित्रमंडळींसोबत समजू शकतात, तर त्याचं पण त्यांनी दिलेलं आहे. त्याचं सेक्शन पूर्णपणे वेगळं आहे, त्यामुळं ते मध्ये तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही. इथं पूर्णपणे फॅमिली सेक्शन आहे, त्यामुळं तुम्ही तुमच्या फॅमिली इथं घेऊन येऊ शकतात, कोणतीही अडचण नाही. आणि तुम्ही या निसर्गरम्य वातावरणात हे अस्सल गावरान चिकन थाळी खाण्याची आहे ना मजा घेऊ शकतात. चला मग आता मी चिकन थाळी संपवतो, त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण रिव्ह्यू सांगतो काय इथली सर्व्हिस कशी आहे, राईस मध्ये काय काय राईस कसा इन्क्लूड आहे, आणि राईस आहे का, हे सगळं मी तुम्हाला सांगतो. आणि हो, इथे एक हे लागली आहे, फ्लेक्स लागलाय की दोघात एक थाळी खाल्ल्यास जसं प्रेम वाढतं अगदी तसंच 150 रुपये एक्स्ट्रा वाढतील. त्यामुळं स्वतःची थाळी स्वतःच खा, जसं जमन तसंच करा. एवढी भाकरी बघून जास्त लुसलुसेवानी करू नका, ठीक आहे. तर आता मी थाळी संपवतो आणि मग तुम्हाला रिव्ह्यू सांगतो. धन्यवाद. मित्रांनो, असं प्रकारे आपली सगळी थाळी खाऊन झाली. अक्षरशः गावकडची चव आहे, घरगुती मसाला, चुलीवरचा टेस्टचा आरोम आहे. तुम्ही पण नक्की या. आपण त्यांच्या बघू मालकांनी बाईट देतात का नाही, आपण मालकांशी पण बोलूया काय खासियत आहे आणि काय काय अजून वेगवेगळे ऑप्शन्स आहेत.
चला मग मी तुम्हाला अजून काय काय व्यवस्था आहे बसायची ते पण दाखवतो. चला, धन्यवाद. आणि हो मित्रांनो, तुम्हाला जर त्यांच्या पाण्यातील बैठक व्यवस्थेमध्ये बसायचं नसेल तर इथे नॉर्मल व्यवस्था सुद्धा आहे. आणि हो, इथं पाण्यातील झऱ्यामध्ये पण बैठक व्यवस्था असते बरं का. परंतु पाऊस पडल्या कारणामुळे इथं झाड पडले होते, त्यामुळे त्यांनी आज टेबल लावला नव्हता. तर मित्रांनो, तुम्ही पण इथं असा आनंद घेऊ शकतात आपल्या नॉर्मल जेवणासोबत. जर तुम्हाला पण उन्हाळ्याच्या ठिकाणी असं गारव्यामध्ये यायचं असेल आणि आपल्या सिटीपासून, पुणे सिटीपासून जर जवळच पाहिजे असेल तर 1 तासाच्या अंतरावर हे आर.के. हॉटेलमध्ये हे बाजूला असं झळझळणाचा ओढा वाहतो. त्यामुळे तुम्ही इथं फोटोशूट पण करू शकता, तुमच्या फॅमिलीसोबत पण येऊ शकतात. तर हा आनंद एकदम भारी आहे आणि एकदम काय म्हणतो मी तुम्हाला, तुमचं वन डे पिकनिक डे पण होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही ते इथं नक्की या आणि हा आनंद घ्या पाण्याचा. तर मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथला स्वयंपाक पुरेपूर अस्सल चुलीवर बनवला जातो. तुम्ही पाहू शकतात इथं भले मोठे पातेल्यामध्ये चिकन, मटन व त्यांचा रस्सा शिजवला जातो व आळणी सूप शिजवला जातो. त्यामुळे जो चुलीवरचा आरोमा आहे, हा, त्या आरोमामुळे ना जेवण खाण्याची मजाच वेगळी असते. आणि इथली अस्सल खासियत म्हणजे जेवण जरी एकदम मसालेदार दिसत असेल परंतु सर्वसामान्यांना एकदम सर्वांना खाण्यासारखं जेवण आहे. आणि मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकतात काय मी इथं गर्दी असते, त्यामुळे इथं डिशेस भरण्याची जी लगबग आहे ही चालूच असते. आणि इथं गावाकडील महिला अस्सल भल्या मोठ्या अशा भाकरी बनवतात. 1 नाही 2 नाही 4-5 चुलीवर इथं कायम भाकर शिजवलीच जाते. त्यामुळे तुम्हाला अस्सल तुमच्या जेवणामध्ये चुलीवरचा आरोमा येतो. नमस्कार सर. सर, काय आपलं नाव? सोमनाथ पांडुरंग सर. आणि आपल्या हॉटेलचं नाव काय? हॉटेल आर.के. स्पेशल हे नाव आहे. सर, काय स्पेशालिटी आहे आपली? आपल्याकडे स्पेशल म्हटलं तर मटन भाकरी असते. स्पेशल चुलीवरचं मटन, की जेणेकरून बाकीकडे हॉटेलमध्ये दाखवतात फक्त चुलीवरती जेवण, आपल्याकडे प्रॉपर चुलीवरती जेवण मिळालं जातं. अच्छा. ते पण असं आहे की हॉटेलमध्ये एंट्री करताना किचन ओपन आहे. आपण 12 तासामध्ये कधी आले, 11 नंतर चालू होतं हॉटेल, त्यानंतर आपलं 8 ते 9 वाजेपर्यंत चालू आहे. त्यामध्ये आपण असं की चुलीवरती जेवण प्रॉपर पाहू शकतो आणि त्यानंतर जेवण करू शकतो. चुलीवरती प्रॉपर भाकरी असतात, ज्वारी, बाजरी आणि तंदूर रोटी असतात. ओके. आणि व्हेज मध्ये म्हटलं तर पंजाबी डिशेस आहेत, स्पेशल आपले मासोळीचे डाळ. ओके. आणि मटन मध्ये बोलायचं मटन, चिकन बॉयलर असतं, हे आपलं स्पेशल मेनू. तेच सर, तेच सांगत होते की त्यांचं जे किचन आहे ते एकदम ओपन आहे, कोणताही कस्टमरशी लपून काय केलं जात नाही. अस्सल चुलीवरचं म्हणजे अस्सल चुलीवरचं तुम्ही व्हिडिओ दाखवलंच की अस्सल चुलीवरच्या मोठ्या भाकरी केल्या जातात. नुसतं दाखवायला नाहीये, स्वच्छता परत बनवण्याची पद्धत ही तुमच्या समोर दाखवली जाते. आणि सर्वोत्तम म्हणजे कल्पना मला जी आवडली सर, तुमची जे पाण्यात बसून, कारण की उन्हाळा खूप वाढलाय, बाजूने एक खळखळणारा ओढा वाहतोय आणि तो त्या अँबियन्स मध्ये खाण्याची मजा वेगळीच आहे. धन्यवाद सर ही सर्व्हिस दिल्याबद्दल. पुन्हा आम्ही नक्की येऊ. पुन्हा तुम्ही पण या आर.के. हॉटेलला आणि या चिकन मटन थाळीचा आस्वाद घ्या. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण जेवायला आलतो आर.के. स्पेशल हॉटेलची चिकन मटन थाळी. एकदम अस्सल गावाकडची थाळी होती, एकदम गावरान चव आणि चुलीवरच्या स्वयंपाक असल्यामुळे एकदम चुलीवरचा तो आरोमा, तुम्ही त्या भाकरी पाहू शकता, ते साईज पाहू शकतात, ते तुम्हाला गावा साईडलाच भेटतात. परंतु त्यासाठी तुम्हाला गावाकडे यायची गरज नाही. पुण्याच्या 1 तासाच्या अंतरावर चाकण हायवे लागतो आणि बाहुल शिक्रापूर रोड, या शिक्रापूर हायवेला हे हॉटेल आहे, हॉटेल आर.के. तर तुम्ही नक्की या इथं विविधता पण आहे. तुम्हाला नुसतं चिकन नाही तर व्हेज मध्ये पण तुम्हाला मासवडी, त्यांची अस्सल सुंदर मासवडी थाळी आहे. आणि पंजाबी डिशेस मध्ये पण तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स आहे. इथं एक स्पेशालिटी म्हणजे तुम्हाला थंडगार पाण्यात तुम्ही जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात. तर ते खूप सुंदर मला वाटलं. आणि इथं गर्दी तुम्ही पाहू शकतात, लांबून लोक शहरातूनच येतात. तर तुम्हाला जर समजा चिकन थाळी खायची आहे परंतु ते सिटी ट्रॅफिकची वाईब्स घ्यायची नाहीये आणि गावाकडचं काहीतरी अनुभव घ्यायचा आहे, तर पुण्यावरून 1 तासाच्या अंतरावर आपल्या मुशी फाटा लागतो, तिथून राईट मारला, पुण्यावरून येताना राईट मारला की डायरेक्ट आपल्याला आळंदी लागते. आळंदीच्या नंतर आपल्याला हा चाकण हायवे लागतो आणि चाकण हायवेच्या इथं शिक्रापूर बाहुल आलं की हा हॉटेल लागतं, आर.के. हॉटेल. तर तुम्ही पण ह्या आस्वाद घ्यायला या. आणि जर ह्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आम्हाला सपोर्ट भेटतो. मी असेच नवीन भटकंती एक्सप्लोर करत राहून तुमच्यासाठी. आणि या कंटेंटला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तोपर्यंत धन्यवाद. चला.